मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कलाकार कट्टा या आपल्या YouTube चॅनेलवर. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकर यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल. चला तर पाहूयात अरुंधतीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी. अरुंधती यांचं खरं नाव आहे मधुराणी गोखले प्रभुळकर. त्यांचा जन्म 2 मार्च 1980 रोजी महाराष्ट्रातील भुसावळ येथे झाला. नंतर त्या पुणे येथे स्थायिक झाल्या. त्यांचं बालपण पुण्यातील तुळशीबागेत गेलं. 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 43 वर्ष. मधुराणी यांनी त्यांचं शालेय शिक्षण HSCP हायस्कूल पुणे येथून पूर्ण केलं. मधुराणी यांना 10वी मध्ये 89% मिळाले व 10वीच्या सुट्टीमध्ये त्यांनी चिरंतर नाट्य संस्थेचे एक शिबिर केले व मनाशी खुणगाठ बांधली की मला अभिनेत्रीच व्हायचे. घरच्यांना प्रचंड विरोध करून त्यांनी SP कॉलेज पुणे येथे आर्ट्सला ऍडमिशन घेतलं व 12वी नंतर बॅचलर ऑफ मास मीडिया यामध्ये डिग्री घेतली आहे. मधुराणी यांना सिंगिंग आणि मॉडेलिंगची प्रचंड आवड आहे. यासोबतच त्यांना वाचनाची देखील प्रचंड गोडी आहे. वेगवेगळी पुस्तके ते नेहमी वाचत असतात. आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 2,97,000 जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी सादर केलेल्या अनेक इंस्टाग्राम रील्सला मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतात. त्यांचे चाहते त्यांच्या व्हिडिओजला प्रचंड लाईक करतात. तर फेसबुकवर त्यांचे 96,600 जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 25 ते 30,000 रुपये चार्ज करतात. लहानपणापासूनच मधुराणी यांना कलेची प्रचंड आवड. गणेश उत्सव असो किंवा शालेय गॅदरिंग असो, त्या नेहमी हिरिरीने त्यात सहभाग घ्यायच्या. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धा, काव्य वाचन या स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांचं स्टेज डेअरिंग वाढलं व वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी स्वतः लिहिलेलं सीसॉ हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाची निर्मिती देखील मधुराणी यांनीच केली व या नाटकात काम देखील मधुराणींनीच केलं. अभिनय क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेमध्ये त्यांनी हे नाटक सादर केलं व या नाटकाला प्रथम पारितोषिक देखील मिळालं. 2018 साली काजव्यांचा गाव व भूमिका यांसारखी त्यांची नाटके प्रचंड गाजली. ETV वाहिनीवरील पळसाची पाने 5 ही मधुराणी यांची पहिली मराठी मालिका. यातील त्यांचा अभिनय लेखक संजय पवार यांना प्रचंड भावला व त्यांनी इंद्रधनुष्य या मालिकेसाठी त्यांना विचारलं. 6 बहिणींच्या या मालिकेत त्यांनी मोठ्या बहिणीची म्हणजेच श्रद्धा नावाची भूमिका साकारली होती व खऱ्या अर्थानं मधुराणी प्रभुळकर महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचल्या. त्यानंतर यंदा कर्तव्य आहे व हीच माझी मैत्रीण यांसारखे शोज त्यांनी होस्ट केले. 2008 मध्ये सारेगमप सेलिब्रिटी स्पेशल या कार्यक्रमात त्यांनी गायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली. 2009 साली असंभव या मालिकेत त्यांनी काम केलं व तब्बल 10 वर्षांच्या गॅप नंतर स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड गाजत असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. सुरुवातीला मुलीला वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी ही भूमिका नाकारली, परंतु नवऱ्याने पूर्ण सपोर्ट केला व मुलीला संपूर्ण सांभाळण्याची जबाबदारी घेतल्यानंतर मधुराणी यांनी या मालिकेसाठी होकार दिला. महिला सबलीकरणावरील या मालिकेमुळे मधुराणी यांना खूप मोठा चाहता वर्ग देखील मिळाला व खऱ्या अर्थानं प्रत्येक घरातील आईला महत्त्व दिलं जाऊ लागलं. अनेक महिला मधुराणी यांना भेटून सांगतात की त्यांनी साकारलेल्या
अरुंधतीमुळेच त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा मिळाली आहे. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची एक नवी आशा मिळाली आहे. केवळ नाटक आणि मालिकाच नव्हे तर मधुराणी यांनी मराठी चित्रपट विश्व देखील प्रचंड गाजवलं आहे. 2000 साली प्रदर्शित झालेला लेकरू हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांनी माधवी नावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तुमचं आमचं सेम असतं, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. तर नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कॅन्डी या पात्राला विशेष प्रसिद्धी मिळाली. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या मनी मंगळसूत्र या चित्रपटात त्यांनी गौरी नावाची भूमिका साकारली होती. तर गोड गुपित, सुंदर आमचे घर, जिथून पडल्या गाठी, आरोहन यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. मधुराणी यांना मॉडेलिंगची प्रचंड आवड. दिसायला रूप देखील अगदी सुंदर. तरी देखील 87 ऑडिशन दिल्यावरही त्यांना एकाही जाहिरातीत संधी मिळाली नाही. त्यापासून ते आज त्यांच्या नावावर जवळजवळ 70 ते 80 जाहिराती आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, तमिळ, बंगाली, बांगलादेशी, श्रीलंकन अशा एक ना अनेक भाषांमध्ये त्यांनी जाहिराती केल्या आहेत. वामन हरिपेठे ज्वेलर्स, लायन बाम, एक्सपर्ट वॉशिंग बार, LF कलर, नोकिया, पेप्सोडंट, अमृत मलम यांसारख्या अनेक जाहिरातींमधून त्या झळकल्या आहेत. 2018 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतली, ती भावी पिढिया या सिनेमातून. हा त्यांचा सिनेमा देखील प्रचंड गाजला. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर मधुराणी प्रभुळकर उत्तम गायिका आणि उत्तम संगीत दिग्दर्शक आहेत. गोड गुपित व सुंदर माझे घर यांसारख्या सिनेमांचं त्यांनी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. आपली काव्य वाचनाची आवड जपण्यासाठी 2017 साली त्यांनी मिरॅकल्स सरस्वती या नावाने YouTube चॅनल सुरू केला. या चॅनलवर त्यांनी कवितेचं पान व तिच्या कविता यांसारख्या वेबसिरीज मधून त्यांनी कवितांचं जतन करायला सुरुवात केली. यामध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक कवींचे इंटरव्ह्यू त्या स्वतः होस्ट करतात. आजवर त्यांच्या YouTube चॅनेलवर 54,600 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यांनी 66 व्हिडिओज पोस्ट केले आहेत. मधुराणी यांचा मधुराणी गोखले प्रभुळकर या नावाने देखील YouTube चॅनेल आहे. त्यावर 1000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. त्यांनी 8 व्हिडिओ पोस्ट केले असून ते त्यांच्या ऍडव्हर्टाइजशी संबंधित आहेत. मधुराणी स्वतः कवयित्री नसल्या तरी त्या काव्य वाचन उत्तम करतात. काव्य वाचनाचे त्या लाईव्ह, सोलो आणि ग्रुप कार्यक्रम देखील करतात. रंग पंढरी, ती आई यांसारख्या YouTube वरील वेबसिरीज मध्ये देखील मधुराणी यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. तर जाणून घेऊयात मधुराणी गोखले प्रभुळकर यांच्या फॅमिली विषयी. मधुराणी यांच्या आई डॉक्टर विद्या गोखले त्या शास्त्रीय संगीताच्या गायिका आहेत. मधुराणी सांगतात, माझी आईच माझं इन्स्पिरेशन आहे, माझी आयडॉल आहे. वयाच्या 65व्या वर्षी माझ्या आईने संगीतात PhD केली आहे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली. यामुळे मला खूप जास्त प्रेरणा मिळाली व सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची माझी इच्छाशक्ती अजून प्रबळ होत गेली. त्यांचे बाबा श्रीराम गोखले 2017 साली त्यांना पितृशोक झाला. त्यांची बहीण अमृता गोखले सहस्रबुद्धे त्या देखील उत्तम सिंगर आहेत. 2003 मध्ये मधुराणी यांनी लग्नगाठ बांधली ती चित्रपट दिग्दर्शक प्रमोद प्रभुळकर यांच्यासोबत. खरं तर इंद्रधनुष्य या मालिकेच्या सेटवर असिस्टंट डिरेक्टर म्हणून ते काम करत होते. येथेच प्रमोद आणि मधुराणी यांची ओळख झाली. नंतर मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं व अवघ्या वर्षभरातच त्यांनी लग्न देखील केलं. या दोघांना स्वराली या नावाची गोंडस मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीच्या नावाची देखील एक उत्तम गोष्ट आहे.
मधुराणी सांगतात की त्या सुंदर माझं घर या सिनेमात काम करत असताना दिलीप प्रभावळकर हे त्यांची सासऱ्यांची भूमिका साकारत होते. या सिनेमाचं संगीत दिग्दर्शनाचं काम मधुराणी यांनी केलं होतं व त्यामुळेच दिलीप प्रभावळकर त्यांना स्वराली म्हणायचे. व मधुराणी आणि प्रमोद यांनी ठरवलं की आपल्याला जर मुलगी झाली तर तिचं नाव आपण स्वराली ठेवायचं. व नशिबाने त्यांना मुलगीच झाली व या दोघांनी स्वराली हे तिचं नाव ठेवलं. आज मालिकेच्या शूटिंगमुळे मधुराणी यांना त्यांच्या मुलीला वेळ देता येत नाही, परंतु त्यांचे पती प्रमोद प्रभुळकर यांनीच त्यांच्या मुलीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या समवेत मधुराणी यांच्या आई व बहीण त्यांच्या मुलीकडे लक्ष देतात. मधुराणी सांगतात, माझी लहान मुलगी, माझी आई, माझी बहीण व माझे पती यांच्यामुळेच मी खंबीरपणे काम करू शकते. मधुराणी सांगतात की माझ्या सासऱ्यांनी मला अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप सपोर्ट केला. मला स्वयंपाकाची फार आवड नव्हती व त्यामुळे मी शूटिंग करायला जायचे तेव्हा माझे सासरे माझ्या पाठी घरातील बरेचशी कामं करायचे व आज त्यांच्या सपोर्टमुळे मी उत्तम अभिनेत्री घडू शकले. मधुराणी यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीमुळे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा अरुंधती हा पुरस्कार मिळाला. तर 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट आई, 2023 मध्ये महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. मटा सन्मान सोहळ्यामध्ये मालिका विभागात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड्स मध्ये त्यांना बेस्ट ऍक्ट्रेस मराठी टेलिव्हिजन हा पुरस्कार देखील मिळाला आहे. बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स यामध्ये बेस्ट फिमेल कॅरेक्टर अरुंधती या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. अहो एवढंच काय, तर अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात मधुराणी प्रभुळकर यांना आई कुठे काय करते या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सन्मान सोहळा 2023 मध्ये त्यांना परमपूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. मधुराणी प्रचंड बाप्पा लव्हर आहेत. पुण्यात गेलेल्या बालपणामुळे लहानपणापासूनच त्यांना गणपती बाप्पाची प्रचंड आवड आहे. मधुराणी सांगतात की लग्नानंतर पहिल्याच गणेश उत्सवात माझ्या सासऱ्यांनी मला उकडीचे मोदक बनवायला शिकवले. उत्तम मॉडेल असणाऱ्या मधुराणी तारांगण, नवरंग 2020, मानिनी दिवाळी अंक 2020 यांसारख्या मासिकांच्या कव्हर पेजवर देखील झळकल्या आहेत. पुना गाडगीळ आणि कंपनीच्या काही वर्ष त्या ब्रँड अँबॅसेडर देखील राहिल्या आहेत. मधुराणी यांनी त्यांचे पती प्रमोद प्रभुळकर यांच्या समवेत मिळून 2002 साली पुण्यामध्ये मिरॅकल ऍक्टिंग अकॅडमी सुरू केली आहे. यामध्ये त्या स्वतः संचालक होत्या, परंतु काही कारणास्तव त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या ऍक्टिंग अकॅडमी मधून अनेक कलाकार घडले. कारभारी लय भारी फेम निखिल चव्हाण, सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरिजा प्रभू, मन उडू उडू झालं फेम ऋता दुर्गुळे, देव माणूस फेम किरण गायकवाड, तर लागिरा झालं जी फेम शिवानी बावकर यांसारखे दिग्गज कलाकार यांच्याच अकॅडमी मधून घडले. युथ ट्यूब या चित्रपटात त्यांच्याच अकॅडमीतील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी काम केलं आहे. त्यांच्या समवेत मधुराणी प्रभुळकर देखील या चित्रपटात झळकले आहेत. मध्यंतरी मधुराणी आणि प्रमोद यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं, कारण मधुराणी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला व अनेक वर्ष मधुराणी यांनी प्रमोद यांच्या समवेतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. काही लोकांनी याच्याच बातम्या केल्या व त्यांच्या घटस्फोटांच्या अफवा पसरवल्या. यावर मधुराणी आणि प्रमोद दोघांनीही स्पष्टीकरण देत आम्ही घटस्फोट घेत नसल्याचं सांगितलं आहे. केवळ मला माझ्या बिझी शेड्यूल मधून अकॅडमीसाठी वेळ मिळत नसल्यामुळे संचालक पदाचा मी राजीनामा दिला असं मधुराणी यांनी सांगितलं व यामुळे आमच्यामध्ये कुठलेच मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं. मधुराणी यांची आई कुठे काय करते
या मालिकेतील भूमिका तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, उत्तम अभिनेत्री, उत्तम चित्रपट संगीतकार, उत्तम मॉडेल, उत्तम व्यावसायिक, उत्तम गायक, उत्तम लेखिका, उत्तम वाचक आणि उत्तम निवेदक असणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुळकर यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील क्लिक करा, जेणेकरून नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल. धन्यवाद.